बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड पसार होता. 21 दिवस पोलिसांना गुंगारा देत होता, पण त्यानंतर त्याने केसमधील खंडणी प्रकरणात पुणे सीबीआय कार्यालयामध्ये सरेंडर केलं. यानंतर या प्रकरणाची पाळंमुळं खोदण्याचं काम पोलिसांकडून करण्यात येत आहे. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नवी मागणी केली आहे. सुळे यांनी कराड याची या प्रकरणाची ईडी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याचा हात असून त्याने दहशतीच्या खाली लाखोंची मालमत्ता जमवल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे सर्व प्रकरणाची ईडी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी विरोधकांकडून सतत होत आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील कराड याला ईडी का लावत नाही असा सवाल सरकारला केला आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांसंदर्भात आज सुप्रिया सुळे यांनी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठक घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुळे म्हणाल्या, शहरात वाहतुकीचं नियोजन नाही, त्यामुळे वाहतूक कोंडी वाढली आहे. त्याचसोबत उपनगरातील पाणी, कचरा या समस्या देखील सोडवल्या गेलेल्या नाहीत. या संदर्भात आज बैठक घेऊन चर्चा केली. तसेच या समस्या तातडीने सोडवण्याची मागणी देखील केल्याचं सुळे यांनी सांगितलं. यावेळी वाल्मिक कराड यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे आरोप करण्यात येत आहेत. याबाबत आपण शेतकऱ्यांकडून तक्रारीची माहिती घेणार आहे. शेतकऱ्यांची फसवणूक अशा प्रकारे होत असेल तर हे गंभीर आहे. सरकारने याबाबत चौकशी त्वरित करावी आणि कारवाई करावी असं त्या म्हणाल्या. वाल्मिक कराडवर झालेले आरोप गंभीर असून मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून कारवाई करावी. मी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून कारवाईची मागणी करणार असल्याचं देखील सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.